नमस्कार, मी श्री योगेश दत्तात्रय भोई, राणा कल्याण, जिल्हा ठाणे. सर, मी जे प्रोजेक्ट केलेले त्या संदर्भात मी पत्रव्यवहार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केलेलं आहे. 1/2/2012-13ला द ॲडवायझरी इन्चार्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मॉनिटरी पॉलिसी डिपार्टमेंट, सेंट्रल ऑफिस, मुंबई. आणि हे विषय आहे सॉल्युशन ऑन रिड्यूस इन्फ्लेशन, अनएम्प्लॉयमेंट, रिड्यूस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट अँड नॉन परफॉर्मिंग ॲसेट ऑफ बँक थ्रू बँकिंग विदाउट ॲडिशनल कॉस्ट. जसे मी हे विषय मांडलेला आहे तसंच मी रचना केलेली आहे आणि त्या रचनेला नाव दिलेलं आहे न्यू वे ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया अँड दी वर्ल्ड. हे माझ्याकडे लेटर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. ओके, सिग्नेचर इकडे आहे, BOD नंबर आहे, त्यात दिलेला आहे BOD नंबर, डेट आणि कॉपी फॉरवर्ड केलेली आहे. हे सिग्नेचर आहे. तसेच माझ्याकडे सरकारी लेटर आहे, महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र. ठीक आहे, माझं नावाचं लेटर आहे. श्री योगेश दत्तात्रय भोई, निवास रामदासवाडी, संतोषी माता रोड, सिंडिकेट, मुरबाड. विषय भारतीय अर्थव्यवस्था क्रांती, कर्जमुक्त महाराष्ट्र, मंदीमुक्त महाराष्ट्र, महागाईमुक्त महाराष्ट्र आणि बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र बाबत हे सिग्नेचर्स आहेत. हे विषय मी दिलेला आहे महाराष्ट्र सरकारला आणि या विषयावर मी चांगली रचना तयार केलेली आहे. त्या रचनेचं नाव आहे न्यू वे ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया. आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये सरकारवर आर्थिक भार कंपन्यांवर आणि लोकांवर येत नाही. सगळ्यात मोठा विषय आहे याच्यामध्ये की आर्थिक भार सरकारवर, लोकांवर, कंपन्यांवर येत नाही. म्हणजे आपण अशा प्रकारचं सिस्टम तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे बेनिफिट्स पण मिळणार आणि त्याचा आर्थिक भार पण सरकारवर येणार नाही. पुढे आपण कर्जभार कमी करणार आहोत आणि रिझर्व्स तयार करणार आहोत सरकारसाठी. आणि याचा फायदा सगळ्या लोकांना, सगळ्या जनतेला होणार आहे. म्हणून मला तुम्ही सपोर्ट करा हे प्रोजेक्ट राबवण्यासाठी. थँक्यू.